मंगल आली. ये पोरी बस. भाऊसाहेब काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या. हा पोरी, नाव काय तुझं? मंगल नानासाहेब हिंगणकर. गाव? आपलंच. शिक्षण? 10वीला गेले 4 वेळा, पण काय सुटले नाही, मग घरीच बसले. जास्ती जोरात हसू नको, आपण अंगोठा छापे विसरली का? बसा. काय आवडतं तुला? शाहरुख. मला टीव्ही पाहायला आवडतो, मोबाईल आवडतो, खायला आवडतं आणि गाणं ऐकायला आवडतं. बस. पोरी, स्वयंपाक जमतं का तुला? एवढं काही जमत नाही बर का. पण करती, चांगला करती. आम्ही चालून घेऊ. काय रे राहुल? अजून काही विचारायचंय का? नाही नाही. मी काय म्हणतोय, त्यांना दोघांना बोलून द्या ना. आपसात कसं आहे, आता थोडासा जमाना बदललाय. खरंय गड्या, आमच्या वेळेला पोरगी पाहिली ती मांडपतच. अहो भाऊसाहेब, आमचं तरी कुठे वेगळं होतं. काजोल, मंगल आणि राहुलला घेऊन. राहुल दादा चला. मंगल चल. राणीबाई थांबा तिथंच, पोरांना बोलू द्या. बाहेर काय जात होती का? तुम्ही का बसाव, पोरग काही पटलं नाही मला, म्हणून म्हणलं बघावं एकदा. तू भली इन्स्पेक्टर झालेली. बर. तुम्ही बोला, मी आलेच. राहुल, तुला पिक्चर आवडतो का? ऐसे बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है सिमरन. शाहरुख, अय्यो बेस्ट आहे. शाहरुख नहीं,
राहुल, नाम तो सुना होगा। अय्यो बेस्ट आहे. राहुल, तुला मायाशी लगीन करायचं आहे ना? हो, करायचंय की. मग तुला माया काही अटी मान्य कराव्या लागतील. काय सांग की. मंगे झालं का? वहिनी थांब ना. अगं लग्न करायचंय, मग काही गोष्टी ठरवायला वेळ लागेलच ना. बर. काय अटेत सांग की. मला लगीन झाल्यावर शिमरन म्हणायचं. अयो, एवढंच वय म्हणीन की. पण माया अजून अटी आहेत. काय आहेत अजून सांग की. महिन्यात ना मला एकदा पिक्चरला न्यायचं, आणि जेव्हा मला वाटन तेव्हाच मी काम करन. जास्त माग माग नाही करायचं. मंगल झालं का? वहिनी थांब ना. झालं. बर. चालेल की. अगं मी पण जात असतो कधी कधी पिक्चरला. आणि एवढंच नाही, मला सिरियल बघायला लई आवडते. मला घरामध्ये असा मस्त मोठा टीव्ही पाहिजे, आणि रिमोट फक्त माझ्या हातात. माझा टीव्ही आणि माझी सिरियल, आणि सोबत मला खायला पॉपकॉर्न पण पाहिजे. चालेल ना. आणि प्यायला थंड. वय. आणि शेवटचं, आणि मी जे म्हणन तेवढं ऐकायचं. तू काही काळजीच करू नको, मी तुझं सगळं ऐकीन. आणि हो, तुला ना माझ्या घरात अशा माझ्या दिलाच्या राणीसारखं ठेवीन. म्हणजे बघ, सकाळी ना असं तू उठली तर तुझ्या पायाखाली ना गुलाबाच्या पाकळ्या टाकील, अशा मस्तपैकी त्यावरून चालत येशील. आणि रात्री झोपताना तुझ्या डोक्याखाली मस्तपैकी सोनचाफ्याची फुलं, आणि मागाच्या कापसाची मऊ मऊ गादी. अय्यो बेस्ट आहे. पण यातलं सगळं खरं झालं पाहिजे हा. आणि नाही झालं तर मी सरळ घरी निघून येईन. नाही नाही, सगळं करीन की. मग एक अट आहे. सांग ना. मदन दादाला सांगून मला मोठा बिझनेसमन व्हायला काय काय करावं लागल हे सांगायला सांगशील ना? एवढंच? अरे त्यात काही नाही. दादाला मी असं सांगते, दादा अशी मदत करतो. हे बेस्ट होईल. हा? मंगल झालं का नाही? हा हा झालं. चला मग समजे वाट बघायला. वय चल. वहिनी थांकू 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 थांकू. अगं झालंय काय? बहिणी बरं झालं तू माझं डोकं ठिकाणावर आणलं. ते तुझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नंबरात एक नवरा भेटलाय मला. अगं हळू, पुढच्या गोष्टी ठरायच्यात अजून. ते होणारच. राहुलने समध्या गोष्टी मान्य केल्या. मंगे त्यांनी समध्या गोष्टी मान्य केल्याय. वहिनी अशी काय पाहतीये? आई, झालं बोलणं. मुलगी पसंत आहे मला. त्याला पसंत आहे. त्याला काय अक्कल आहे? पोरगी भारी आहे म्हणून आलतो. तो नाही म्हणला असता ना तरी केली असती.
पाहुण्यात येत आपण. तयार आहे. तयार आहे. मग हो म्हणली असेल का? वराकडे बघून मला काही वाटत नाही बाई. तू जरा गप्प राह. नाना, तुम्हाला कोणाला मुलाला काही विचारायचं असलं तर विचारून घ्या. नाही नाही, काय गरज आहे? हा, नवरा पोरगा गावातलाच आहे ना. हा, मला विचारायचे ना प्रश्न. मदन दादा, तुम्ही मला प्रश्न विचारणार? माझं काय नशीब भारी आहे. हिंगणचा रत्न मला प्रश्न विचारणार. दादा असावा तर असा. खायला मला वाटलं इथं असं बोललो तर यांना अपमान वाटन, पण येतं आणखी खुश झालेत. दादा विचारा ना, मला तुमचे प्रश्न ऐकायचे. शिक्षण झालंय ना? जास्त नाही, पण मला तुमच्यासारखा बिझनेस टाकायचा आहे. दिवस रात्र तुमचाच विचार असतो त्याला. अजून विचारा ना. बाहेर जाऊन बोलूयात ना. मदन दादा, तुम्ही माझ्या संग बोलणार? आई, एवढे मोठे बिझनेसमन पण पाय अजून जमिनीवर आहे त्यांचे. चला ना, आपण बाहेर जाऊ. चला. ना ना, आलो आजी आलो. घ्यायचं का बोलून गुरुजीला? नाना, तुमची जर हरकत नसेल ना तर सुपारी फोडूनच टाकू आज. चालन ना मग. हा, बोलून घेऊ. आणि मदनचं आहे तसं काही असेलच असं मला नाही वाटत. आपलं ते ह्याच्याबद्दल, पोराबद्दल म्हणतो मी. कसं आहे, त्याचा बहिणीवर लय जीव आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न विचारी नसतो. हा, अहो विचारायलाच पाहिजे, हक्क आहे द्यायचा. आणि शिवाय एवढं इंग्लंडहून आले म्हणल्यावर विचार कुठं असतील त्याचे. गोपू, गुरुजींना फोन कर. हा, आणि बोलून घे त्यांना. काजू, काही ठरतंय का? आत्तू, सुपारी फोडायचं ठरतंय. ते आतमध्ये जरा बोलता नाही आलं ना, म्हणून म्हंटल बाहेर या. विचारा, काय विचारायची ते विचारा. मी तर तुमची सगळी लंडनची माहिती काढली. काय? हेच, तुम्ही लंडनला काय करत होते, काय काय केलं आणि इथं कसे आले, ही सगळी माहिती काढली. तुला कसं माहित? अहो मदन दादा, माहिती काढायला येळ नाही लागत हो. काय माहिती काढली? हेच, तुम्ही तिकडं लंडनला आपलं ते नाही का. अरे बोल ना पटकन, बोल ना पटकन. बरं दादा, मी ना तुमची ना आपली एक भेट होईल ना म्हणून एक कविता लिहिली. हे मदन दादा, तू काय काय केले दादा, हे दादा मदन दादा, मातीच्या फुपाट्यातून तू उडत गेला दादा, तू उडत गेला दादा, इंग्लंडला जाऊन दादा मोठा मोठा बिझनेस बनविला दादा, तू
पुन्हा आलाच दादा. हे दादा असू दे असू दे मदन असू मदन दादा. असू दे. आवडली कविता मातीतून अशी कविता सहजासहजी सुचणं अवघडच आहे नाही. काय बेस्ट बोललात राव दादा. दादा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना मला दडी द्या. मला ना तुमच्यासारखा असा मोठा म्हणजे तुमच्या एवढा नाही पण हा तुमच्या गुडघ्याजवळ येता येईल ना एवढे धडे द्या. धडे असं कोण कोणाला देईन, जो तू आपला आपला उभा राहतो. वा वा दादा काय बोललात राव तुम्ही. तुम्हाला सांगतो दादा, हे मोठ्या माणसाचे लक्षण आहेत. असं बरं चल चल मी आलो जा. हा आता सुपारी फोडण्या अगोदर दोन्ही पार्ट्या एकमेकांना देण्या घेण्याचं काय जे असेल ते बोलून घ्या. नाही नाही, देण्या घेण्याचं काही नको. आता आपल्या गावाचं एवढं मोठं नाव आहे हा, आणि घरातून काही मागायचा विचार पण करू शकत नाही. अहो लग्न म्हणजे दोन घरांचं नातं जुळत असतंय, आणि ते नातं जुळत असताना असं सुरुवातीलाच देण्या घेण्याच्या गोष्टी करून व्यवहाराच्या गोष्टी करून उगाच दुधात मिठाचा खडा कशाला टाकायचा. खरं तर तुम्ही एवढं लाडानं वाढवला पोटचा गोळा आम्हाला द्यायला तयार झाले, यातच आम्हाला सगळं काही आलं. सोपं नसतंय हो आपल्या पाळण्यात वाढणारे लेकरू असं दुसऱ्याच्या घरात द्यायचं आणि त्याला सांभाळ म्हणायचं, आणि त्या घरच्याने असं लाज नसल्यागत अशा व्यवहाराच्या गोष्टी बोलायच्या नाही का. बरं दिसतंय हा. आई काय बेस्ट बोलली राव तू. प्रत्येकानं असा विचार केला तर किती घर सुखी राहते. आजी लोकांचं राहू द्या, आपण आपल्या पुरतं करायचं. गुरुजी मुहूर्त सांगा. हा तर येणाऱ्या पौर्णिमेच्या नंतर अष्टमीला मुहूर्त आहे, मान्य आहे का? होय. कोणाला काय अडचण? नाही नाही. नाना हो हो मान्य मान्य. भाऊ टाका सफारी पोट. बरं बरं. हा Gopu, what is this? Maria, it is one of the rituals. Cracking nuts is a symbol that the engagement is finalized. Wow. In our wedding, we'll do the same. कळलं मला. आपल्या लग्नात पण आपण असंच करू असं म्हणले असं. नाना हो साहेब बोलू मग. वय वय काळू भाऊ. नाना भाऊसाहेब दक्षिणा आहे. गुरुजींचा दक्षिणा दे. काळू भाऊ हाना दणका.
मंगीचं लग्न झाल्यावर आता या दोघींच्या मध्ये ही अशी सुपारीवाणी अवस्था होणार आहे. आत्तू मी आलेच मंगलला सांगून. हायला आता एका हातात आणि आपलेच दात आपल्या घशात.